14 ते 19 म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व होतो, त्यामुळे मला माहिती आहे 1 वर्ष लागलं मागास आयोगाला अहवाल तयार करायला. आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला. तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्टात इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही. तो काय आता माझा विषय नाही, तर आत्ता मी 4 मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं. त्यामुळे 1 वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या 12.5 कोटीच्या महाराष्ट्राला 3-3.5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल. पण यावेळची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल, आपल्याला त्याचा आधार घेता येईल. एवढा वेळ लागणार नाही 1 वर्ष, पण माहीत नाही. कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले, रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे, सदस्यही काही राजीनामे दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली, त्या बैठकीत मी होतो. तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचा आहे. पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे, पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल. ते लवकर व्हावं असा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे. 12.5 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागासलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आम्ही कुठं ती मागणी करतो? आमची ती मागणीच नाही. आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले 54 लाख पुरावे सरकारनंच सांगितलं आमच्याकडे मिळाले. त्याचा कायदा पारित करायला 1 घंटा लागतो. डाटा गोळा करायला मागासले पणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही. ते 50% वर जातं. मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर. ते 50% वर जातं, ते टिकणार नाही आहे. आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवलं आहे सरकारच्या, की त्याला वेळ लागणार आहे. आणि आम्ही त्याची मागणीच नाही. मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे, आमची ती मागणी नाही. त्याला 1 वर्ष लागू शकतो, 50 वर्षे बी लागू शकते. आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर 100% 50 वर्ष लागू शकतात. सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही, त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटतं? मग आता त्यांनी बरोबर बोलले ना. ते आता कबुली द्यायला लागले, खरं बोलायला लागले. ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे ते आरक्षणाला 1 वर्ष लागते मागासलेपणा सिद्ध मानल्याच्या नंतर. ते बरोबर बोलले ना. पोटात होतं त्यांचे पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते. पण ती मागणी मराठीची नाहीच. मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मागणीवर आम्ही ठाम आहेत. आम्ही मागंही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही. त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक हे त्याचे पुरावे सापडले, ते सिद्ध झालेले. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी, त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहेत. त्यासाठीच तर आम्ही 20 जानेवारीला मुंबईला चाललो ना मराठी. याचमुळेच घरी झोपणार नाहीत मराठी आता, की हे असे पावलावर बदलत आहेत. 4 दिवस लागते आणि वर्ष म्हणूनच तर आता हे शेवटचं लढाई खेळायला, ही लढाई जिंकायला मराठी मुंबईत चालले आहेत. आणि मराठ्याला आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं, कोणाला मुंबईकडे जायचं आहे, आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे, मिळवायचं आहे आणि ते आणायचं आहे सुद्धा येताना.